आमचं शेत आहे इथं, सारखं घंट्याला डुकटं निघाले। आम्ही इथं माळो हे लावलंय, कोणीच अजून तपासा हे आलं नाही तर अधिकारी हे आम्हाला शेताला बी यायला भेव वाटायले। येऊन तुम्ही पाहून तपासून बघा, विनंती आमची। आम्ही इथं एक साधारण गावातले पांघरा ढोणी या गावचा नागरिक, आम्ही इथं येऊन या वाफ निघाली तिथं आम्ही येऊन आमचं देखरेख केली आम्ही तिथं की प्रत्यक्ष काय व्हाले आणि काय नाही ते आम्ही आज पाहिलं। 7 तारीख आणि 9 तारीख आणि 11 तारीख 10 तारीख या 3 दिवसामध्ये राव जमिनीतून वाफी आली। ही काहाच्याहून वाफी आली, काय आली हे काय आम्हाला सुधरणं झालंय। आणि या बाया पोरं आम्हाला आलेले वाढाले काय व्हाले काय नाही। त्या वावरामध्ये पीक आहे, पिकामध्ये जाण्यास सुद्धा आम्हाला माळवं लावलेले, माळवं तोडावं कसं पुढे चलून काय करावं हे सतत चालू आहे। एखादा जर घंटा चालू झाला असतं आणि बंद झाला असतं तर आम्हाला काय वाटलं नसतं। म्हणजे आम्हाला या सामान्य माणसाला, शेतकरी गोरगरीब माणसाला, माळ्यावर जीवन जगणाऱ्या माणसाला आम्हाला माळवं तोड्याची पाळी येणार आहे, ते आम्हाला त्याची घरभराट व्हाली। आणि इथे एक त्यावरल्या सहकारच्या कॅम्प लोकांना, तहसीलदार असो कोणी वरचे अधिकारी असो, त्या लोकांना इथं येऊन चौकशी करायला पाहिजे। त्याचं कोण मिशन असते, काय असते, त्याच्यावर त्याचं नाव, त्याचं काय तपासणी करून यायला पाहिजे। कहाणं व्हाले, काय व्हाले, काय भूकंप होऊ शकते, काय होतंय ते आम्हाला सामान्य माणसाला काय कळल। जवळ असे 10-12 आखाडे आहेत, न जाणं काय नाही तर काय झालं तर घटना होऊन गेल्यावर हे कोण काय करील, ते सरकार जिम्मेदार राहील। आणि मग त्याच्यामुळे आम्हाला वाटतं की सरकारने येऊन चौकशी करावं, ही हात जोडून विनंती।